मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित आहे। राऊतांच्या पक्षाचे सरकार असताना महाराष्ट्राची काय अवस्था होती याचा त्यांनी विचार करावा। मुंबई सुरक्षित नसल्याच्या अफवा राऊत पसरवतायत असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर टीका केली। विधान भवनमध्ये बॉम्ब असल्याची बातमी समोर आली होती। यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे। विधान भवनापर्यंत अशा स्वरूपाच्या बातम्या येत असतील तर ही चिंतनीय बाब आहे। अफवा पसरवणारे सरकार आहे अशी टीका सपकाळ यांनी केली। रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापती पदांचा निर्णय महायुती घेईल। अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर विषय समित्यांचा निर्णय महायुती घेईल अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली। रायगड जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सावरोली गटातून निवडून आलेले सदस्य संतोष बैलमारे यांची निवड करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याची घोषणा केली। पुण्यामध्ये गॅस टंचाईमुळे काँग्रेसनं आंदोलन केलं। केंद्र सरकारच्या चुकीच्या जागतिक धोरणामुळे गॅसचा तुटवडा होतोय असा आरोप काँग्रेसने केला। विधान भवनाला बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा सकाळी 6:57 मेल आला होता। पोलिसांनी तातडीने दखल घेतली। मेल खोटा असल्याची प्राथमिक माहिती आहे। काही विकृत व्यक्तींच्या माध्यमातून या गोष्टी होत असतात। पोलीस या प्रकरणी तपास करतात अशी माहिती मंत्री पंकज भोयर यांनी दिली। ईमेल आला होता ही बाब खरी आहे। कुठून आला, कुणी केला याचा सगळा तपास सुरू आहे, पण विधान भवन सुरक्षित आहे असं योगेश कदम यांनी म्हटलं। महाराष्ट्र विधान भवनाला बॉम्ब उडवण्याची धमकी आली असल्याची बातमी वाचली। हा विषय फार गांभीर्याने घेतला पाहिजे। खरंच असा ईमेल आला आहे की राज्यात जो गॅसचा तुटवडा जाणवतोय त्यावरून दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केला गेला याचा तपास झाला पाहिजे असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं। राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे खासदारकीचं प्रमाणपत्र घेऊन टेंभी नाक्यावरच्या आनंद आश्रमामध्ये आले होते। ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी माझ्यासारख्या सर्वसामान्य लाडक्या बहिणीला शिंदे साहेबांनी संधी दिली अशी भावना वाघमारे यांनी व्यक्त केली। दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपये हा निधी फार कमी आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले। 2016च्या कायद्यानुसार 5% निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवला पाहिजे असं कडू म्हणाले। तसंच दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी कोर्टात जाणार आणि आंदोलन सुद्धा करणार असा इशारा कडूंनी दिला। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतला। वैद्यकीय अधिकारी गट अ पदभरतीवर पडळकरांनी आक्षेप घेतला। संबंधित 1440 जागांची जाहिरात ही आरक्षणाच्या टक्केवारीनुसार दिलेली नाही असा मुद्दा पडळकर यांनी उपस्थित केला। एनडीआरएफच्या नियमांवर आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। आपण दिल्ली इथं एनडीआरएफच्या कक्षाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या मार्फत कोकणात आंबा नुकसानीबाबत पथक पाठवण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली। करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत। करमाळा पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपच्या पूजा ढेरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आणि या निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पंढरपूर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला। समिती सभापतीपदी भाजपचे डॉक्टर शुभम आगवणे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे प्रमोद देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आमचं सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे हा विश्वास देण्यासाठी इथं आलो होतो। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याबाबत मुख्यमंत्री तोडगा काढणार असल्याची ग्वाही राणेंनी दिली। विधान भवन बॉम्ब उडवण्याची धमकी आल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं त्या अनुषंगाने अत्यावश्यक चौकशी आणि तपासणी केली जाईल अशी माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली। रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली। उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांच्या नावाची घोषणा झाली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं। राज्यसभेच्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं होतं, मात्र शरद पवारांचं नाव पुढे आलं असं रोहित टिळक म्हणाले। शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार देण्यावरून सुद्धा पक्षातले काही जण नाराज होते अशी माहिती रोहित टिळक यांनी दिली।
चिमुकल्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची क्रेज पाहायला मिळाली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळावर लहान मुलांनी उत्साहात सुनेत्रा पवार यांचं स्वागत केलं। सुनेत्रा पवार ही या स्वागतानं आनंदी झाल्या। आखाती युद्धामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल दरानं माल विकला जातोय। शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात, काही दिवसांनी माल खराब होईल। युद्धाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं उपाययोजना करावीत अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरलाय। भाजपचे मंगेश वाकडीकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे वाकडीकरांची उमेदवारी जाहीर केली। सोलापूरमध्ये आयटी पार्कसाठी याच वर्षी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। तसंच विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि उड्डाणपुलासाठीची निधीची तरतूद करण्यात आली। आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभेत या मागण्यांसाठी आवाज उठवला होता। मध्य पूर्व आणि पश्चिम आखातातल्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा होऊ शकतो अशी चिंता आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेतून राज्यातल्या नागरिकांना संबोधित करण्याची विनंती त्यांनी केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमिनीच्या कायदेशीर नोंदीचं काम वेगानं होण्यासाठी भूमी अभिलेख विभागात पदांच्या वाढीचा निर्णय जाहीर केला। राज्यातल्या भूमी अभिलेख विभागामध्ये 994 पदांच्या वाढीसाठी एकूण 10,683 पदांचा नवा आकृतीबंध मंजूर केला। तसंच त्यासाठी नवीन कार्यालय सुद्धा राज्यभरात स्थापन करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले।